हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 3, ओवी क्रमांक 23. जैसा सारी पाट खेळती, सारी एकाच्या मागोन आणती. खेळो बैसता वाटून घेती आपुल्याला. आता श्री समर्थ येथून पुढील काही ओव्यांमधून रूपकाद्वारे मायेची ओळख करून देत आहेत. कर्मयोग करून झाला की आपण आपला कामाचा थकवा जावा म्हणून, विरंगुळा म्हणून, थोडा बदल म्हणून काही करमणूक करतो. यासाठी खेळ, संगीत, नाटक, सिनेमा, गप्पा, भटकंती इत्यादी मार्ग अवलंबिले जातात. यापैकी श्री समर्थांनी येथे त्या काळी खेळला जात असलेल्या सोंगट्या आणि सारीपाटाच्या खेळाचे उदाहरण घेतले आहे. श्री समर्थ सांगतात की सोंगट्या आणि सारीपाटाचा खेळ खेळण्यासाठी कोणाकडून तरी सोंगट्या सारीपाट मागून आणतात. अशा प्रकारे स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या दुसऱ्याच्या मालकीच्या असलेल्या सोंगट्या निम्म्या निम्म्या करून या माझ्या असे म्हणून दोघेजण आपापसात खुशाल स्वतःच्या म्हणून वाटून घेतात. आपण नेमके हेच करतो. या ब्रह्मांडाची लीला साक्षीत्वाने अनुभवण्यासाठी आपण येथे पंचमहातत्वांपासून देहधारणा करतो आणि येथे या पृथ्वीवर वास्तव्याला येतो. येथे आल्यावर आपला काहीही संबंध नसताना येथील जमिनीवर कब्जा करून आपला मालकी हक्क प्रस्थापित करतो. येथील पाणी, ऊब, हवा, आकाश, अन्न, औषधी, अन्य वस्तू जगत इत्यादी बेदिक्कत स्वतःचेच असल्यासारखे वापरतो. या आपल्या हक्कामध्ये आणखी जमीन बळकावून भर घालतो. इतकेच नव्हे तर पिढीजात आपल्याच घराण्याच्या मालकीचे राहील. इतकेच नव्हे तर ते पिढीजात आपल्याच घराण्याच्या मालकीचे राहील याची कागदपत्रे तयार करून तजवीज करतो. यामध्ये आपला अहंकार फुलत असतो. जितकी जास्त मालकी तितका ताठा मोठा असतो. या वैभवावरून आपापसात भांडण तंटा करतो. त्यावरून आपापसात वैर निर्माण करून घेतो. मोठा विनोद आहे की ग्रह, गोल, तारे कोणाचे आणि त्यासाठी भांडणे कोण करत आहे. मुळातच ब्रह्मांडामधील सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी आलेले या विश्वाचे यात्रेकरू असलेले आपण या विश्वावर मालकी प्रस्थापित करतो. त्यावरून आपापसात झगडा करतो. साक्षी राहून आनंदाने सृष्टी लीला अनुभवित नाही. विश्व कोणाचे आणि त्याच्या मालकीवर कोण हक्क सांगत आहे. सगळाच विस्मयकारक प्रकार आहे. आता पुढची ओवी क्रमांक 24. नसताची अभिमान माथा, सारी मारता परम वेथा. डाव येता सुख स्वार्था, दोघेही पहिले. श्री समर्थ सांगतात की खेळताना एखादी सोंगटी चुकीच्या घरात जाते आणि त्यामुळे त्या खेळाच्या नियमाप्रमाणे ती मृत होते. दुसऱ्या खेळाडूला तेथे दान पडते आणि तो ती सोंगटी मारतो आणि तो तिचा ताबा घेतो. त्या सोंगटीला संजीवनी मिळते. ती त्या दुसऱ्या खेळाडूच्या मालकीची होते. असे करत करत एका खेळाडूच्या सोंगट्या संपतात आणि दुसरा खेळाडू जिंकतो. जो हारतो त्याला अतीव दुःख होते आणि जो जिंकतो त्याला सुख होते. जणू काही प्रत्यक्ष काहीतरी गमावले आहे आणि कमावले आहे अशा आविर्भावात दोघेही आपापल्या परी दुःखी आणि सुखी होत राहतात. श्री समर्थांना सांगायचे आहे की मुळातच सोंगट्या दुसऱ्याकडून आणलेल्या, त्याही खेळातील
खोट्या सोंगठ्या असतात. असे असूनही त्या खेळामुळे खेळणाऱ्यांना दुःख आणि सुख अशा तीव्र भावना होत असतात. आपणही जीवनात नेमके हेच करत असतो. आत्मारामामधून निर्माण झालेल्या मायेमधून येथे पंचमहातत्वे निर्माण होऊन त्यामधून भौतिक वस्तुजगत निर्माण होते. आत्मारामाच्या अंशात्म्याने धारण केलेला देह जीवित राहावा एवढ्यासाठीच हे भौतिक वस्तुजगत वापरायचे असते. देहाचा उपयोग येथील सृष्टीलीला अवलोकन करणे इतकाच आहे. तथापि त्या भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेला देह आकर्षित होतो आणि तो त्यातच गुंतून जातो. इतका की आपण आपली अंशात्मा ही ओळख विसरतो आणि त्या जागी आपण म्हणजे देह आहोत ही भावना पक्की दृढ होते. मग येथे त्या सोंगट्यांच्या खेळाप्रमाणे मायेचा तो लाडका खेळ सुरू होतो. भौतिक वस्तुजगत मिळाले की सुख भौतिक वस्तुजगत मिळाले की सुख आणि मिळाले नाही की दुःख अशा या न संपणाऱ्या अतृप्त आणि असमाधानी अवस्थेत आपण सुखदुःखात आयुष्य जगू लागतो. यथाकाळी सुख मिळत असलेले आणि दुःख मिळत असलेले यांच्यातील संघर्ष पराकोटीला जातो. येथे सामाजिक वैमनस्य तयार होते आणि कधीही न संपणारी अराजकता माजते. कधीही न संपणारी अराजकता माजते. यात सृष्टीलीला अवलोकन करणारे हा देहधारणेचा मूलभूत हेतू आपण पूर्णपणे विसरून जातो. देह भोग लोलुप्य होतो आणि आपण संचितात अडकतो. आपले कायम करता जन्ममरण असे फेरे सुरू होतात आणि मुक्त राहून आत्मारामाच्या चरणी दाखल होणे अशक्य होते. या खेळाचे पर्यावसन काय होते ते पुढे श्री समर्थ सांगत आहेत. हरिओम.